sir. Welcome to Spill the Tea with Sarta Face. It's our pleasure to have you with us today. वेलकम वन्स अगेन सर. तुम्ही बिझनेस करता राईट, तर बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिस्क दोन्ही सोबत येतं. मग तुम्ही याच्यात येण्याचं का ठरवलं? माझं याच्यात येण्याचं ना कारणच वेगळं होतं. मी जवळजवळ एका ठिकाणी 10 वर्ष नोकरी केली हो. आणि तो व्यक्ती मला महिन्याला 500 रुपये बक्षीस म्हणून द्यायचे. पण राहतं ना की नवीन आले त्याला का म्हणून त्यांनी माझे ते 500 रुपये बंद केले. म्हणलं की मी जर ना व्यवस्थित काम करतोय मग ते माझे 500 बक्षीस का बंद केले? माझी काय चुकी असं ते सांगा ना. बोले कंपनीला ते परवडत नाही. जर बोले कंपनीला ते परवडत नाही तर मी इथं राहून काय फायदा? बरोबर. जर तुम्हाला परवडत नसेल तर मी जातो याच्यापेक्षा. पुढे चालून मग तेच व्यवसाय वाढत राहिला, लोकांचं सहकार्य भेटत राहिलं. पण व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला फंड्स पण लागले असतील किंवा पैशांची गुंतवणूक महत्वाची असते. ते आमच्याकडं LR बुक बोलतात, बिल बुक. तर बिल बुक छापण्यासाठी ना 1200 रुपये लागत होते. हो. ते 1200 रुपये मी व्याजाने घेतलेले. 1200 रुपये तुम्ही व्याजाने घेतली. हा, की आता समजा नोकरी सोडली, सर्वसाधारण माणसाचं नोकरी सोडली ना तर 1.5 महिन्याच्या नंतर ना त्याचं घर डब घायलाच येतं. बरोबर. मग ते 1200 रुपये व्याजाने घेतले आणि बिल बुक दिले. बाबा माल पोचला, पैसे दिले, या हिशोबाने चालू झालं. आणि त्यानंतर त्यांना एवढं झालं की बाबा आपण म्हणजे की मी वैयक्तिक सांगतो की माझं शिक्षण 8वी. अच्छा. आता मी दुसरं काय करू शकत नाही. ज्या गोष्टीचा मला अनुभव आहे तोच मी करणार. बरोबर. आता अनुभव कसला आहे बाबा की लोकांची काळजी घेणं, वेळेवरती ती गोष्ट झालेली पाहिजे. आता मग त्यांनी काय झालं, लोकांचा अजून विश्वास बसत गेला. मग बोलतात आपण बडा सोचो, चांगलं होईल. मग आपण विचार केला आपण डॉक्टर आहे, सर्जन आहे. जर आपण जर वेळेवरती पोहोचलो तर तो पेशंट वाचेल. बरोबर. असंच आपली सर्व्हिस पण आहे. जर ती वेळेवरती दिली तर तो आमचा क्लायंट वाचेल. बरोबर. त्या हिशोबाने याची सुरुवात झाली आपली. कामाची सुरुवात तुम्ही केली. पण मग तुमच्या या कामामध्ये तुम्हाला लॉस देखील आले असतील ना अनेक? लॉस होतात. लॉस कधी होतो माहितीये का, की तुम्ही जर हा व्यवसाय करता, कोणता व्यवसाय करता, तुम्ही तुमच्या बाजूला राहणाऱ्या म्हणजे तुमच्या समव्यवसायिक लोकांचं ना ज्यावेळी तुम्ही बदनामी करायला चालू करता ना त्यावेळी तुमचा लॉस होऊ शकतो. अच्छा. कारण की समजा आता मी पुण्याची बुकिंग घेतोय किंवा नागपूरची घेतोय आणि दुसरा एक नागपूरवाला आहे आणि मी जर लोकांना सांगतो नाही ठीक आहे तो पण चांगला माणूस आहे, हा मी पण चांगला आहे, हा माझ्याकडे काय चांगलं आहे मी फक्त त्यांना देतोय किंवा मी तुमची चांगली काळजी घेऊ शकतो, माल व्यवस्थित नेईल. पण मी जर त्या नागपूरवाल्याची बदनामी करायला सुरुवात केली, नाही नाही तो महाग आहे, तो चोरी करेल, तो तुमचं नुकसान करेल, तो सरळ सरळ माझा ना विरोधक होईल. बरोबर. पण जर हेच मी जर केलं नाही तोही चांगला आहे बाबा, तुम्हाला त्याला देता आलं, माझ्याकडे चांगलं आहे मी देईन, तर कधीतरी ना तो माणूस सुद्धा तुमच्या कामाला येईल. हेल्दी कॉम्पिटिशन ठेवायचं. हा, तर माझा व्यवसाय लॉजिस्टिक म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा. माझ्याकडं ओलरचं काम आहे. मला कंपनी समजा 50-100 जोही रेट देत असत त्यातनं मला 2 रुपये भेटणार आहेत. मी कशासाठी काम केलं पाहिजे? 2 रुपयासाठी. पण मी जर हा विचार केला की हा पंखा मी एका ठिकाणी जर वेळेवरती पोहोचवला आणि तिथं अशा घरामध्ये की ज्या घरामध्ये ना त्या कधीच पंखा नव्हता, ती एक म्हातारी आहे, तिच्या मुलांनी पंखा आणला, त्या पंख्याची तिने हवा खाल्ली, तिला किती आनंद होईल. मग जर त्या आनंदात मी जर सहभागी झालो तर, बरोबर, तिच्याच्या आनंदात मी सहभागी झालो तर माझा व्यापार हा फक्त आनंदाचाच राहील ना. बरोबर. आणि समोरचा जोपर्यंत आनंदी आहे तोपर्यंत तुम्ही आनंदी राहू शकता, कारण की तुम्ही 24 तास कधीही आनंदी राहू शकत नाही. व्यापार आहे तर व्यापारामध्ये ना उतार चढाव ते बोलताय तुम्ही ते बरोबर आहे. पण जर समजा तुम्हाला माहिती आहे की कस्टमर आनंदी आहे, त्याच्या आनंदात तुम्ही आनंद माना. करेक्ट आहे. म्हणजे सर्व्हर लॉजिस्टिक आता एवढं मोठं झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात काम करतं, त्याचं मेन रिझन हे पण असू शकेल. आपण महाराष्ट्रातल्या 351 तालुक्यांमध्ये सर्व्हिस देतोय. अच्छा. आजपर्यंत
आज जवळजवळ मला 18 वर्ष झाले मी व्यवसाय करतोय. हम्म. आजपर्यंत मी कधीही कोणत्याही कंपनीत मार्केटिंगसाठी किंवा आमच्याकडे कोणताही मार्केटिंगसाठी माणूस नाहीये. हो. माझं म्हणणं एकच आहे, जर कोणताही व्यापार करा, तुम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्याच गोष्टी तुम्ही पहिले तुमच्या कामगारांना पुरवता का? हम्म. जर त्या पुरत असतील तर ठीक आहे, तुमचा व्यवसाय करण्याचं ना उद्दिष्ट चांगलं आहे. बरोबर. कारण की व्यवसाय पण एक बँक आहे. बरोबर. त्या बँकेत जर तुम्ही वेळ दिला हम्म. तर तुम्हाला नंतर तो व्याजाने वेळ वापस भेटेल. हम्म. त्या बँकेत तुम्ही जर पैसा टाकला तर पैसा तुम्हाला वापस भेटेल. हम्म. तुम्ही तिथे श्रम दिले तर ते श्रम त्याचा मोबदला घेऊन वापस येते. बरोबर. नाही तर कसं आहे माहिती आहे का, मी ₹1,00,000 कमवले, गाडी घेतली, फिरलो, आनंद कोणाला आहे? मलाच. बरोबर. ₹1,00,000 आनंद मी घेतला, हा गाडी घेतली, गाडी घेऊन काय केलं, लोक बोलतील शेट आहे. माझं म्हणणं आहे शेट होण्याच्या आधी ना सेट व्हा. एक ऑफिस होतं माझं, जर मला 2 करायचे हम्म. तर दुसऱ्याला मला इन्व्हेस्टमेंट लागेल. हम्म. अगदी. मग जर मी पहिल्यांदा कमवलेले पैसे स्वतःसाठी जर पूर्ण खर्च केले हम्म. तर दुसऱ्यासाठी माझ्याकडे होणार काय? काहीच नाही. मग माझं एक आहे की मी ज्या पगारात आनंदी होतो मी त्याच पगारात आजही आनंदी आहे. माझ्या घरचा खर्च ना त्यावेळी जेवढा होता ना थोडाफार वाढला असेल हम्म. की तेच पैसे तिथे इन्व्हेस्ट होतात. आज आमचे जवळजवळ 43 ऑफिस आहेत महाराष्ट्रामध्ये. हो. प्रत्येक ऑफिस उभं करण्यासाठी ना तुम्हाला त्या गोष्टी द्यायला लागतात, तुम्हाला वेळ द्यायला लागतो. बरोबर. मूळ तर तुम्हाला बोलतात ना की जर मोठं काय करायचं असेल तर पहिलं घरातनंच पाठिंबा आला पाहिजे. करेक्ट आहे. आणि माझं मी बोलतो की नशीब चांगलं आहे की त्यासाठी माझी बायको ना खूप म्हणजे खूप समंजस आहे. हम्म. कारण की ती सेवेकरीच आहे. तिचं एक दिवसात असं राहतं की ना जे तुम्ही पेराल तेच उगल. हम्म. तुम्ही लोकांसाठी काय करता ते महत्वाचं आहे. बरोबर. व्यापार मोठा करण्यासाठी तुम्हाला त्याला वेळ देता आला पाहिजे. बरोबर. 80% लोक जे अपयशी होतात, माझं वैयक्तिक मत आहे, त्याला कारण काय की जिथे व्यापार थोडासा वाढला ते त्याला देणारा वेळ हा बंद करतात. त्यांना वाटतं की माझा माणूस माझं काम करेल. हम्म. अगदी. मग तो माझा व्यापार नाही त्याचा व्यापार झाला. असं आजपर्यंत तर ना कधीच कोणत्या डॉक्टरने ते केलं नाही ना की मी सर्जन आहे, ठीक आहे, मी लेट होतो, पेशंट फाडून ठेव, चिवतो मी. असं तर होत नाही. करेक्ट. मग आपण काय नाही हा विचार करायचा की मी जबाबदार आहे, त्या गोष्टीला मी जबाबदार आहे ना. मग हीच गोष्ट झाली की माझ्या परिवारात पुढे मला खूप चांगला सपोर्ट भेटला. आणि सगळ्यात चांगलं जे माझे मित्रमंडळी आहेत, म्हणजे देवाने मला सगळे चांगलीच लोक पाठवले. म्हणजे बोलतात ना स्वर्गात राहतो ना तसा स्वर्ग आहे. आजपर्यंत वाईट लोकांची संगतच नाही आली. करेक्ट आहे. सर, बरेचदा असं होतं की बिझनेस म्हटलं आणि तुमचं स्पेसिफिकली जर लॉजिस्टिकचा आपण विचार केला तर ह्या बिझनेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मोठे असतात की कॉन्टॅक्ट मोठे असतात? काय महत्वाचं असतं? कॉन्टॅक्ट महत्वाचे आहेत तुमचे. कारण की कॉन्ट्रॅक्ट काय माहितीये का, मी सांगतो ना की ना तुम्ही जोपर्यंत लोकांना त्यांना काय हवंय आणि तुमच्याकडे काय आहे. आता समजा माझी नागपूर सर्व्हिस आहे, मी सांगतो की मी 72 तासात माल देणार आहे, पण समोरचा जर एखादा बोलतोय की नाही मला 24 तासातच पाहिजे, ते माझ्याकडून शक्य होईल का? नाही होणार. पण जर मला काम पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, तर मी काय बोलेल, हा साहेब मी करेल. किती दिवस होईल ते? बरोबर. खोटं, माझं वैयक्तिक मत आहे, खोटं बोलणं व्यापारासाठी सगळ्यात हानिकारक आहे. काय होईल, एखाद कस्टमर निघून जाईल, काही हरकत नाही, तुम्ही त्याची अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हता. बरोबर. की आता आपण हॉटेलला जातो, त्या 5 स्टारला लोक जातात, तिथं जर त्याला सांगितलं नाही मला झुणका भाकरच पाहिजे, तो देणार नाही. कारण की त्याच्याकडे नाही ना. सगळ्या गोष्टी माझ्याकडे पण नसतील. बरोबर. माझ्याकडे आहे, माझा हा सर्व्हिस पिरियड आहे, त्या वेळेमध्ये तुमचं काम होऊन जाईल. बरोबर. पण तुम्ही जर बोलाल की नाही आम्ही एक्स्ट्रा पाहिजे, ठीक आहे आम्ही प्रयत्न करू, पण ते सातत्यात पण आलं पाहिजे ना. बरोबर. आज आमच्या ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक फील्डमध्ये 16 तास लोक काम करतात, पण रस्त्यावरती त्यांना किती किंमत आहे तुम्ही बघितली असेल. बरोबर. एखादा ड्रायव्हर 20 लाखाची गाडी घेऊन जर पुढे कोपऱ्याला थोडा उभा राहिला ना, तर ते म्हणजे ज्याची ₹10
कमवायची सुद्धा इच्छा नाहीये ना, तो सुद्धा त्याला येऊन ना अपशब्द बोलून जातो, हो. इथे का लावलीस गाडी. हम्म, हम्म, तर त्या गोष्टी होतात या व्यवसायात. रस्त्याचा त्रास खूप आहे, हम्म. पण तो सगळ्यांनाच आहे. तो असं नाही बोलू शकत की नाही ठीक आहे माझी गाडी चालली म्हणून त्यांनी खड्डा खोदला. खरंय. तर तो त्रास आहे. म्हणून कॉन्टॅक्ट तुमचे कसे की तुम्ही लोकांना किती आपलं करताय. हम्म, हम्म, आता समजा तुम्ही माझ्याशी एवढी चांगली चर्चा करताय, हम्म. आपुलकी म्हणूनच करताय. बरोबर. कॉन्टॅक्ट तुम्हाला ते निस्वार्थी पाहिजेत ना, खरंय. की तुम्ही जर तुमच्या म्हणजे बोलतात ना, तुम्ही जर तुमच्या स्वार्थासाठी शिंग लावून फिरताय तर समोरच्याकडे पण आरसा आहे, तो सुद्धा त्याच्या स्वार्थ शिंग लावूनच पार करणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर लॉंग टर्म चालायचं आहे ना तर तुम्हाला पहिले तर आनंदी राहता आलं पाहिजे. हम्म. पण आनंदी राहण्याचे पण खूप सारे म्हणजे विषय आहेत असे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, समजा हम्म. तुम्ही मला विचारता त्याबद्दल नाही. आनंदी राहण्यासाठी येस येस. इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच आहे, हम्म, शेवटच्या बॉलला 6 रन पाहिजे हम्म. आणि 6 मारला, तुम्हाला किती आनंद होईल? बरोबर. तुम्हाला आनंद किती होईल? खूप होईल. इंडियाने मारलं असेल आणि इंडियाला Exactly. जिंकायचं असेल तर खूप बस होईल. लोकांचा हाच प्रश्न आहे की इंडियाचा जर बॅट्समॅन असेल तर लोक पूर्ण गोष्ट ऐकूनच घेत नाही. बरोबर. लोकांना अर्ध्याच गोष्टी पाहिजेत. लोकांना काय की बाबा हा व्यवसाय चालू केला ना लगेच मला प्रॉफिट पाहिजे, हम्म. नाही होणार ना. अहो, भात शिजवायचं तरी 3 शिट्या घ्यायला लागतात. तुम्ही एका शिट्टीमध्ये जर काढला आणि मला भात शिजलाय तर कसं झालं. इथं आज चालू केलं ना दुसऱ्या दिवशी लगेच नाही झालं, तिसऱ्या दिवशी नाही. तुम्ही 1 वर्षामध्ये जर विचार कर 80% आमचे ट्रान्सपोर्टर हम्म. हे 1 ते 1.5 वर्षात बंद होतात. अच्छा. 80%. हम्म. त्याला कारणच एक आहे की त्यांची अपेक्षा एवढी राहते ना, माझा 25,000 पगार आहे आणि मी व्यवसाय चालू केला तर मला लाख रुपये द्यायला आले पाहिजे. अच्छा. चांगली गोष्ट आहे. तुम्ही व्यापार का करता की उत्पन्न वाढावं म्हणून. बरोबर. पण तुम्ही व्यापाराला काहीच देणार नाही तर उत्पन्न कसं वाढवा. बरोबर. तुम्हाला त्याला पहिले देता आलं पाहिजे. म्हणून तुम्ही जर देत राहाल तर तो तुम्हाला वापस करेल. खरंय. या गोष्टी आहेत फक्त. म्हणून कॉन्टॅक्ट पेक्षा किंवा कॉन्ट्रॅक्ट पेक्षा तुमची माणुसकी महत्वाची आहे. तुम्ही खरंच सांगा की एखादा आमदार तुमचा नातेवाईक आहे, तुम्ही लोकांना सांगता का नाही तो माझा आहे? सांगता का नाही? का गर्वाने सांगता ना? का? कारण की तो खरं सांगा आजपर्यंत सांगितलं का तो भिकारी तिथे दादरला बसला तो माझा नातेवाईक आहे? नाही. खरंय. मग का नाही सांगत आपण? कारण की आपण फक्त मोठ्याच गोष्टी घेऊन चालतो आणि त्या गोष्टींपासून लाजतो. बरोबर आहे. आणि इथं पण तेच होतं. मग कसं होतं माहितीये का की जो मला 10,000 रुपये कमवून देणार आहे तो खूप मोठा आहे आणि जो 10 रुपये कमवून देणार आहे तो चांगला नाहीये. 10,000 वाला माझं कधीच नाव घेणार नाही, पण 10 रुपयावाला ना तो बोलत नाही ठीक आहे माझं यांनी ना छोटं कामे पण करून दिलं हम्म. आणि काळजीपूर्वक. तुमचे जे ड्रायव्हर आहेत 16-16 तास काम करत असतात किंवा जी लोक आहेत लॉजिस्टिक बिझनेसमधली ती 16-16, 18-18 तास काम करतात, बरोबर. तर असं कधी झालंय का की तुमच्या एखाद्या ड्रायव्हरने एखादा निर्णय घेतला आणि तुम्ही त्याला म्हटलात की नाही नाही हे असं नाही करायचंय, पण त्याला वाटलं त्या क्षणाला हे महत्वाचं आहे आणि हे गरजेचं आहे आणि त्याने तो निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला, असं कधी झालंय का? हा, कारण की त्याला खूप वेळ होतं ना की समजा आता मला नांदेड गाडी भरायची हम्म. आणि मी सांगितलं बाबा ठीक आहे तू परवा जा, नाही तर उलट शेट मी उद्याच खाली करणार आहे. हम्म. आणि योगायोगाने ना त्यातला माल म्हणजे बोलतात ना अर्जन्सी पण आहे हम्म. तो पोचला होता असं. कारण की कसं आहे रस्त्यावरती ते चालणार आहे. आम्ही किती जरी गोड बोलून किती जरी लोकांकडून गोड बोलून प्रेमाने हे करून जरी माल आणलाय तर त्या ड्रायव्हरच्या गाडीत करोडो रुपयाचा माल राहतो. आज लोक आमच्याशी 2 रुपयासाठी भांडतात. बरोबर. हा, पण 10-10 हजार रुपयाचा कार्टन ते आमच्या विश्वासावरती देतात. हम्म. म्हणजे विश्वासाचा धंदा ना. बरोबर. मग आमचा तो ड्रायव्हर तो जर निर्णय घेतोय तर तो आम्ही प्रत्येक वेळी त्या निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे. बाबा तुला चालायचंय, हम्म. तुझ्या हिशेब तू कर. पण तुम्ही जर त्याला बोलला नाही तू उद्या सकाळीच पोहोचलाच पाहिजे, हम्म. तोही माणूस आहे ना, हम्म. त्यालाही झोप आहे, रस्त्यातले त्रास आहेत, त्या गोष्टी सहन करून सुद्धा तो त्यावेळी पोहोचतोय, ही मोठी गोष्ट आहे.
बरोबर. तर ड्रायव्हर बांधवांना जो रस्त्यावरती त्रास होतोय तो जर कधी तुम्ही ऐकलं ना, खरंच सांगतो तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल. हम्म. आज स्वतःचा परिवार सोडून त्यांना रस्त्यावरती चालणं आहे. बरोबर. त्यांना कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नाही, काय नाही, चोर भामट्यांचा त्रास आहे. हम्म. आणि सगळ्यात मोठा ट्रॅफिक पोलीस, हो. त्यांचा तर एवढा त्रास आहे की जर त्याच्या खिशात 50 रुपये असतील, ड्रायव्हरच्या खिशात 50 असतील आणि एखादा चोर त्याला भेटला हम्म. तर तिथे 50 नाही घेणार, एखादी कानाखाली मारायला आणि सोडून देईल. पण जर ट्रॅफिक पोलीस भेटला तर ते 50 पहिले घेईल. हो. भले तो ड्रायव्हर उपाशी असेल, त्याला काही घेणे देणं नाही. हम्म. म्हणजे एवढी निर्दयता त्या ड्रायव्हर बरोबर चालते. तुम्ही स्वतः बघा, कधी आता रस्त्याला बघा, हम्म. रस्त्याला म्हणजे असे ते बोलतात ना, एक छोटे दरोडेखोर, सफेद कपड्यातले दरोडेखोर येतात. माझं वैयक्तिक मत आहे, मी कधीच कोणाला वाईट बोलत नाही, पण त्या ड्रायव्हरांना होणारा जो त्रास आहे तो एवढा अति प्रमाणात आहे ना की म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. नियम तोडले त्यांनी, काही हरकत नाही. आपण जर देशाचे नागरिक आहोत तर देशाचे नियम आपल्याला पाळलेच पाहिजेत, आरटीओचे नियम पाळलेच पाहिजेत. बरोबर. पण फक्त तुम्ही लूट हम्म. आणि जर आपल्यासारखा एखादा बोलायला गेला ना त्यांना, हम्म. तर काय बोलतात माहिती का, शेट आम्ही काय करणार, आम्हाला तर टार्गेट दिलेलं आहे. हो. हो. काही दिवसांनी ना हे ॲम्ब्युलन्स घेऊन उभे राहतील रस्त्यावरती, दिसला ड्रायव्हर की काढ किडती, दिसला ड्रायव्हर की काढ किडती. हे इतकी 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 खराब परिस्थिती आहे. माय गॉड. मूळ त्यांचं ना, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जो व्यक्ती करतोय त्याला तुम्ही बाजूला करताय. बरोबर. खूप साऱ्या गोष्टी आहेत. गडकरी साहेबांनी पण ना ड्रायव्हरला 35 लाख रुपये इन्शुरन्ससाठी हे केलं, पण पुढं काहीच नाही झालं. बरोबर. आज आम्ही त्यांना तेवढंच देऊ शकतो जेवढी आमची क्षमता आहे. बरोबर. आज तुम्ही आम्हाला समजा कोणत्या गोष्टी विचारता की बाबा व्यापार, आम्ही तुम्हाला मोटिवेट कोणत्या गोष्टीत करू शकतो, जे आम्हाला अनुभव आले ते. हम्म. पण जर आम्ही तुम्हाला आमची दुःख जर सांगत राहिलो तर तुम्ही आताच पळून जाल. मग त्यापेक्षा व्यापार नको. 9 ते 6 ओके. बरोबर. व्यापारात या येणाऱ्या अडचणी खूप आहेत, फक्त त्यांना थोडंसं घेऊन ना, म्हणजे व्याप पार करून गेला आणि त्यालाच व्यापार बोलला. हो. हा, नाही तर काय, प्रत्येकाचा घराचा व्याप आहे तो घेऊन चाला. बरोबर. ड्रायव्हर बांधवांविषयी थोडंसं काहीतरी झालं पाहिजे. बरोबर. हा, अक्षरशः म्हणजे 10,000 20,000 फाईन मारतात बापरे. ट्रकला आणि ड्रायव्हरला. ट्रकला. ओके. ते पण आज तुम्ही उतारावरती तुम्ही गाड्या उभ्या करून फोटो काढताय, हम्म. स्पीड लिमिट देताय. हम्म. तुम्ही विचार करा, उतारावरती गाडी स्पीडलाच चालेल का कशी चालेल? बरोबर. तुमच्या गाडीचा स्पीड तुमच्या कारला सुद्धा घ्या. आता तर कारला पण बघा तुम्ही, हम्म. तुमची स्कूटी जरी असेल ना तिच्यावरती बघा तुम्ही, जे चेक करा 100% कोणती ना कोणती फाईन राहीलच. हम्म. बरोबर. हा, हातात कॅमेरा राहिला त्यांचा विषय झाला. आम्ही हे नाही बोलत की तुम्ही ना नियम डावलणारा सोडा, हम्म. पण लुटू नका. हम्म. तुम्हाला टार्गेट दिलंय ना तुमच्या साहेबांनी, मंत्री साहेबांनी, ठीक आहे ना, पण त्यासाठी का आता गळे कापता ड्रायव्हरांचे? बरोबर. उपाशी तापाशी चालतात. तुम्ही रस्त्याला बघा, आजपर्यंत तुम्ही किती ड्रायव्हरांना बघितलं की नाही रस्त्याला गेला की आज खूप खुश आहे 5 स्टार मध्ये जेवायला बसला, एक ड्रायव्हर दाखवा फक्त. बरोबर. बरोबर. अगदीच. हा, त्याला ते 250 रुपयामध्ये ना 2 टाइम कार्ड नाही त्याला. बापरे. काही लोक खातात ना 250 रुपयाचा वडापाव, हम्म. काय बर्गर, काय पिझ्झा. बरोबर. हा, त्यात आमच्या ड्रायव्हरांना 2 टाइम जेवायला लागते. हम्म. त्यांची कधीतरी व्यथा समजून घ्या. हम्म. त्या मार्गाने एकच सांगू शकतो की ठीक आहे, तुम्ही ना कोणताही उच्च शिक्षित हा ट्रॅफिक हवालदार झालेला नसेल आजपर्यंत, जेवढं मला कळतं. गरीब घरांना चालत नाही. बरोबर. थोडी तरी जाण ठेवा ना गरिबांची, हम्म. की तो माणूस उपाशी आहे, तो जेवलाय नाही जेवलाय, हम्म. तुम्ही सरळ त्याला म्हणजे लुटताय. ही लूट फक्त थांबली पाहिजे. बरोबर. रस्त्यांचं ना, ही जर लूट थांबली ना तर आनंदाने करतील ना. बरोबर. आज कोणाला वाटतं की ना मी माझा परिवार सोडून ना 7-7 दिवस बाहेर राहावं, पण तरी करायला लागतं. खरंय. आज देशाची
देशाच्या अर्थव्यवस्थेत आज आमचा एक खूप मोठा हातभार आहे. बरोबर. आज जर समजा तुमचं दळणवळण इकडं तिकडं चालतंय तर त्याला सर्वस्वी ट्रान्सपोर्टरच आहेत की ते एवढा वेळ देत आहेत. बरोबर. त्याचा त्यांना मोबदला किती भेटतोय तो ठीक आहे, हम्म. शुल्लक एकदम कमी याच्यावरती काम करतात. हम्म. का? कारण की इंडस्ट्रीला कोणी वालीच नाहीये. असोसिएशन नाहीये ह्या इंडस्ट्रीला. असोसिएशन आहेत पण वाली नाही ना. असोसिएशन कसे करतील? आता तुम्ही गाडी घेतली, हम्म. तुम्हाला 50,000 रुपये हप्ताच भरायचा आहे हम्म. आणि जर तुम्हाला सांगितलं नाही आपण बंद ठेवू, हम्म. ती गाडी बँकवाले उडून नेतील. हम्म. म्हणून मग सांगितलं शेट होण्याच्या आधी सेट व्हा. हम्म. की आपण जर सेट झालो, कमीत कमी 2 टाइम जर तुम्हाला वेळेवरती जेवायला भेटतंय, ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. हम्म. तर या लोकांचा थोडासा विचार केला पाहिजे समाजाने सुद्धा, हम्म. की आज एवढं ते दळणवळण घेऊन येत आहे, कुठं त्यांनी चुकून जरी थोडीशी गाडी पार्किंग केली त्याला तुम्ही अपशब्द बोलताय. तुम्ही पण बघितलं असेल तुमच्याकडे हो. कधी. बरेचदा. तो मुद्दा म्हणता असा नाही ना की तुमच्याकडे त्याच्या घरी जेवायला नाही म्हणून तुमच्याकडे आला की बाबा मी गाडी लावतो मला जेवायला द्या. खरंय. तो त्याचं काम करतोय. तिथं तुम्ही लावली गाडी की काढला फोटो, मारले 10,000. फक्त ट्रॅफिक पोलिसांचा त्रास आहे ना, हा सर्वस्वी तुम्ही रस्त्यावरती जाऊन ना फक्त ड्रायव्हरला विचारा की जर या जगामध्ये जर तुला काय नकोय तर तो एकच बोलेल, बाबा सगळं चालेल फक्त ट्रॅफिक पोलीस नको. आणि त्यासाठी मला वाटतं विश्वास असणं खूप गरजेचं आहे त्यांच्यावरचा. म्हणजे मालक म्हणून तुमचा त्यांच्यावरती असणारा विश्वास आणि चालक म्हणून त्यांचाही तुमच्यावर असणारा विश्वास हा फार महत्वाचा ठरत असेल. विश्वास आहे ना. आज जर समजा मी एखाद्या ठिकाणी गाडी भरली त्याला 20,000 भाडं दिलं, हम्म. पण त्या गाडीमध्ये 1 करोडचा माल आहे. हम्म. आज ते 20,000 मोठे का ते 1 करोड मोठा? बरोबर. म्हणजे आमचा त्याच्यावरती विश्वास आहे. बघा हे जग विश्वासाचं चाललंय. तुम्ही आजपर्यंत कधी ना एसटी मध्ये बसलात का? हो. तुम्ही बसलात कधी? खरंच सांगा, ते एसटी ड्रायव्हरचं ना तुम्ही लायसन्स चेक केलं का? नाही. का? विश्वास आहे. बस हे जग विश्वासावरती चाललेलं आहे. की तुम्ही बघितलं का? नाही तर जर बाबा लायसन्स दाखवा आम्हाला, तू ठोकली तर. बरोबर बरोबर. कधीच नाही असं होत. म्हणजे की तो एसटी वरती विश्वास आहे. असाच आमच्या वाहन चालकांवरती आमचा 100% विश्वास आहे. आणि जर व्यापार करायचा तर लोकांना काय दाखवतो? तुम्ही तुमचं काम करा, मोठे व्हा. हम्म. तुमचे किती नातेवाईक आहेत याच्यावरती तुमचं असं ठरलं जाईल का की नाही तू याचे खूप नातेवाईक आता खूप मोठा झाला. आता आपल्याकडे मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम साहेब, हम्म. त्यांना कोण नातेवाईक आहे, पण आज ते सर्वांसाठी आदरणीय आहेत ना. बरोबर. तर त्यांनी विचार करा त्यांनी किती तास काम केलेलं असेल. काय राहतं की ना लोकांना फक्त दिखावा पाहिजे, त्यांनी कधी दिखावा केलेला नाहीये. पण आज देशाची 80% सुरक्षा त्यांनी बनवलेल्या त्या सामुग्रीमुळेच आहे ना. बरोबर. तर आपण तेवढं नाही करू शकत. आपण आपलं काम जरी नीट केलं तरी खूप झालं ना. बरोबर. माहिती आता तुम्ही रोज चपात्या बनवता, किती वेळा जळतात? तुमच्याकडे किती वेळा जळाल्यात? आता सरावाची गोष्ट आहे त्यामुळे आता नाही जळत, पण सुरुवातीला जळायच्या. बरोबर ना. जळालेली चपाती काय करायची? तुम्ही लोकांना दाखवायची आज माझी चपाती जळाली. नाही. बस व्यापारात काय होतं माहितीये का, आपण काय करतो आपल्याकडून झालेल्या चुका आहे ना आपण लोकांना सांगतो आणि लोक त्याचा भाऊ बनवतात आणि मग तेच फिरून तुमच्याकडे येतात आणि तुम्ही मग निगेटिव्हिटी मध्ये चालले जातात. बरोबर. माझ्याकडून चूक झाली ना, हा ठीक आहे, कोणती मला माहिती आहे, ती मला सुधरवता आली पाहिजे. करेक्ट आहे. पण तिचं मी सांगितलं की नाही माझ्याकडून ही चूक झाली, तो 4 लोकांना सांगेल. हम्म. मग ती चर्चा पुनश्च तुमच्यापर्यंत येईल. बरोबर. मराठी व्यापारामध्ये अपयशी ठरण्याचं कारण आहे कारण की त्याच्या सभोवतालचं वातावरण. हम्म. जर एखाद्या व्यापाऱ्याने 10,000च कोणाकडून घेतले आणि त्याला वेळेवरती देऊ शकलं नाही, हम्म. मराठी माणूस ते 10,000 रुपये 10,000 लोकांपर्यंत पोहोचून सांगेल की त्यांनी उधार घेतलेली आहे. हो. म्हणजे तुम्ही तुमच्या माणसांना मदत करायच्या हेतूने नाही, पण त्याला कुठंतरी ना कमी लेखाच्या हेतूने बघताना. हम्म. आणि ही गोष्ट प्रत्येकाबरोबर होते बरोबर. की व्यापार करायचा ना तर तुम्हाला तुमचा व्यवहार हा व्यवस्थितच ठेवावा लागेल.
हम्म. आणि मी सांगू म्हणजे ठामपणे सांगतो की हा व्यवसाय जर तुम्ही प्रामाणिकपणे केला हम्म. तर खूप चांगला व्यवसाय. हम्म. आज या व्यवसायामध्ये जवळजवळ 50% लोकांकडे ना मॅनपॉवर नाहीये. हम्म. जर ती वाढली तर दळणवळणाचं साधन सुद्धा वाढेल. बरोबर. म्हणून मी सांगतो की ना ठीक आहे, लोकांनी ना त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. हम्म. आज आम्ही सेवा करतोय ना तुमची. बरोबर. हा, आम्ही कोरोनामध्ये तुम्ही घरी बसलेले. हम्म. मी महाराष्ट्र शासनाचं किंवा मेडिकल डिपार्टमेंट, आमच्याकडे जवळजवळ मेडिकलच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. हम्म. आणि आम्हाला त्यावेळी स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की तुम्ही सगळ्या गोष्टी वेळेवरती केल्या पाहिजेत. हम्म. त्यासाठी स्पेशल परमिशन पण होत्या. हम्म. म्हणजे आम्ही एकही दिवस कोरोनामध्ये घरी राहिलो नाही. क्या बात. आणि त्यावेळी खरंच सांगतोय की त्यावेळी आम्हाला रस्त्याचा त्रासही झाला नाही. असं नाही की त्यांनी आम्हाला लायसन दिलं तर म्हणून, पण त्यावेळी झालं नाही. झालं नाही. कारण की त्या 50च्या नोटला सुद्धा कोरोना असू शकतो म्हणून कदाचित त्यांनी केली. खरंय खरंय. आणि खरं सांगतो त्यावेळी ना ज्यांनी रस्त्यावरती कामं केलं त्या ड्रायव्हर लोकांनी हम्म. खूप खूप बिकट परिस्थिती. पुढे खरंय. हॉटेल्स नाही, बरोबर. पुढे काहीच नाही. बरोबर. हा, तुला तुमचं तेच पाणी घेऊन बाबा बाहेरचं काय खायचं नाही. हम्म. त्या वर्षामध्ये ना खूप मेहनत घेतली. आणि आज मी सांगतो की ना खरंच सर्व्हर लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड हे वाढण्याचं कारण त्या कोरोनामध्ये घेतलेली आमच्या ड्रायव्हर बांधवांनी मेहनत आहे. क्या बात आहे. आपण बोलतो ना, आमच्या गुरुजी सांगतात की या जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे शेजार धर्म. बरोबर. पण आज 80% शेजाऱ्यांचं एकमेकांशी जमत नाही. खरंय. बाजूवाल्याने गाडी आणली ना तर माझ्या पोटात दुखते. मग कसं आपण काय बोलणार नाही ठीक आहे, कोण कोण तुम्हाला कामाला आहे. बरोबर. आणि असं तर प्रत्येकाचं आहे. इथे जोपर्यंत तुमच्या मगाशी तुम्ही सांगितलं की कॉम्पिटिशन झालं पाहिजे ना हेल्दी. पूर्वी बघा ना, पूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो ना त्यावेळी काय एका घरात भाजी बनली ना तर ती छोट्या छोट्या वाट्यामध्ये ना 3 घरात जायची, 3 घरातनं भाजी यायची. बरोबर. आज खरं सांगा तुमच्या शेजाऱ्यांनी तुम्हाला मागची भाजी कधी दिली? आठवतही नाहीये. का तर ती तिच्या भाजीमध्ये आनंदी आहे, तुम्ही तुमच्या भाजीमध्ये आनंदी आहे. खरंय. मग तुम्ही आनंद वाटणार कधी? बरोबर. बरोबर. तो जर वाटायचा तर त्यांचं दुःख समजून घेतलं पाहिजे. हम्म. व्यापाऱ्यांचं दुःख काय की व्यापाऱ्यांना वाटतं की आम्हाला पैसे उरत नाही. हम्म. पण कोणताही व्यापारी असं सांगू शकत नाही की मला पैसे उरतच नाही. हम्म. उरतात, पण तुझा खर्च अफाट आहे. तुम्ही 2 पैसे कमवले लगेच तुम्हाला घर गाडी हम्म. या गोष्टी हव्यात. बरोबर. जर नोकरीत असतं तर घेतले असते का लगेच? बरोबर. थोडं थांबा. हम्म. म्हणजे सगळ्या गोष्टी लगेच नाही आपोआप नाही होणार. बरोबर. तुम्ही त्याला वेळ द्या ना. हम्म. पण तुम्ही असा विचार करता की नाही मी ना 12 बॉलामध्ये 20 रन बनवील, 40 रन बनवील. हम्म. पण तुम्ही विचार करा, तुम्हाला जीवन हे टेस्ट मॅच सारखं आहे ना. आपण जर आउट झालो तर विषय संपला. बरोबर. मग टेस्ट मॅच सारखं तुम्ही जर जीवन पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना जीवन लांब पाहिजे आणि गोष्टी लवकर पाहिजे. असं कसं होईल तुम्ही सांगा ना. खरंय खरंय. हा, मग तसं टेस्ट मॅच सारखं ना ठीक आहे ना. हा, पुढे लागला कट जातील चौका, ठीक आहे. एखाद्या वेळी जास्त प्रॉफिट झाला ना तुम्ही घेऊ शकता ते. पण तुम्ही तुमचा व्यापारातला पैसा नेऊन तुम्ही चैन आणि मौज मजेसाठी. हा, ते माझ्या दृष्टीने तर चुकीचं आहे. अच्छा. तुम्ही स्वामींचेही मोठे भक्त आहात असं कळतंय. हा, कारण की स्व आणि मी हे 2 शब्द आहेत. स्व म्हणजे भस्म करणे, जाळणे किंवा त्यागणे, स्वा करणे बोलतो ना स्वा. मी म्हणजे मीपणाला. जोपर्यंत मी माझ्या मीपणाला जर श्वास नाही केलं आणि जर मग मी लोकांना काय तर तुमच्याशी तुम्ही मला बोलवलं पण नसतं. मी थोडंसं असं तुम्ही जोपर्यंत
स्वतःतला दुर्गुण जाळत नाही हम्म. तोपर्यंत तुमच्यातला स्वगुण हा मोठाच होणार नाही. खरंय. आणि त्यासाठी तुम्हाला दोनच गोष्टी आहेत. हम्म. एक तर तुमची देवावरती पूर्ण श्रद्धा पूर्ण हवी आहे. आज लोकांचं काय झालं माहितीये का, लोक जातीयवादामध्ये एवढे अडकलेत. हम्म. जर आज येऊन जर एखादा देव बोलला मी देव आहे, तर लोक विचारतील कोणत्या जातीचा. हा, हा. त्या देवाला प्रश्न पडेल की बाबा हा माझा काय प्रॉब्लेम आहे बघ. म्हणून तुमच्या देवावरती ना पूर्ण श्रद्धा पाहिजे. आणि घरात प्रत्येकाने एकदा तरी नवरा बायकोंनी नामस्मरण कोणते काही नाही तर 5 मिनिटं तरी ना पुढं तरी बसा. हम्म. की ती गोष्ट खूप गरजेची. तुम्ही जर तुमचं मनच शांत नाहीये तर तुम्ही कोणत्या गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टींचा फक्त बोलबाला करून काय करणार आहे. बरोबर. आज खूप सारे लोकांना हार्ट अटॅकने मारतात. हम्म. भीती आहे मनात, बरोबर. प्रत्येक गोष्टीची भीती आहे. आणि जर ती सावरायची असेल तर तुम्हाला कुठंतरी ना जी एकत्र कुटुंब पद्धती होती हम्म. हम्म. ती अवलंबण्यात आली पाहिजे. मग जर आता आपण तर नाही करू शकत, मग बाबा ठीक आहे ना, हे आमचं कुटुंब आहे, हम्म. हे ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आमचं कुटुंब आहे, हम्म. आमच्या बरोबर जोडलेले सगळे आमचे बांधव आहेत, हम्म. आम्ही एकमेकांच्या दुःखामध्ये ना सहभागी झालो. मला वाटायचं की ना मी खूप लोकांना मोठं करन आणि मला एक दिवशी ना पैशाची गरज लागली ना तर ते सर्वच्या सर्व मला मदत करते. आणि देवाने ती गोष्ट झाली. हम्म. ठीक आहे, आपल्यामुळे नाही, त्यांच्या मेहनतीमुळे काही लोक, आणि मला त्या गोष्टीची गरज लागली. हम्म. पण त्यावेळी कोणीच उभा नाही राहिला. आमच्या गुरुजींनी सांगितलं तुम्ही मागितलेलं चुकीचं. तुम्ही काय सांगितलं की मी खूप साऱ्या लोकांना मोठं करेन आणि मला गरज लागली तर ते लोक मला मदत करतील. म्हणजे तुम्ही देवाकडे गरज मागून घेतलेली. हम्म. जर तो बोलला असतं की ठीक आहे कोणालाही गरज लागली तर मी त्याला मदत करेन हम्म. तर चांगलं होतं ना. पण तो चुकीचं मागितलं ना. बरोबर. भिकाऱ्याला आपण भीक देताना काय बोलतो, ठीक आहे 10 रुपये दिले. हम्म. कधी विचार करतो का तो काय विचार करत असेल. नाही. तो विचार करत असेल एक दिवशी याला भिकारी बनवून दे, मी त्याला 20 देईन. हा, त्याला वाटत नसेल का की ना तुमचं वापस करा म्हणून. खरं. जरी किती दिवस ठेवणार आहे तो 10चे 20 देईल. पण म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट देताना सुद्धा विचार करून द्यावी की ती खरंच तिथे गरजेची आहे का. आणि माझं नशीब चांगलं आहे की मला कमी वयामध्ये ना खूप जास्त अनुभव आले, हम्म. खूप जास्त. की पडणे उठणे पडणे उठणे पडणे उठणे पडणे उठणे. हा, फक्त एक आहे की मित्रमंडळी हम्म. यांनी सदैव साथ दिली. बरोबर. माझा खास करून राकेश म्हणून मित्र आहे. हम्म. आज 29 वर्ष झाले तुम्हाला सांगतील. हो. आणि आता आमचं एक डिव्हिजन सुद्धा तोच सांभाळतोय. हम्म. की तिथं तुमच्यामध्ये तुझं माझं नाही ना, आपलं आहे. त्यामुळे ना विश्वास हा खूप गरजेचा आहे. आणि आमचं अख्खं जीवनच विश्वासावरती. आता कधी माझ्या बायकोचं माझं कधी चुकून होत नाही. मग खूप सारे नवरा बायकोचे भांडण होतं. तू बघितलं का, हम्म. होत असेल बेबी. तर नवरा कधी रात्री बायकोशी भांडला, सकाळी उठलं बायकोने पोहे दिले, तो गप खातो का नाही. खातो. पण रात्री काय झालेलं होतं भांडण. पण तो कधी विचार करतो का रात्री भांडणं झालं आज हिने विष टाकून तर नसेल. खरंय. मग काय येतो विश्वास विश्वास आहे. की ही तेवढ्यापुरती तेवढीच भांडते, नंतर विसरून जाते. म्हणून आजच आहे की तुम्हाला राग जरी आला ना तेवढा पुरता तेवढा ठेवा, सोडून द्या नंतर. बरोबर. तो जर तुम्ही खिशात घेऊन चालाल तर किती दिवस टिकल. बरोबर. त्यामुळे देवाला फक्त माना. आणि देवाला मानायचं आहे तर एकच गोष्ट आहे, सगळ्यात पहिले आपल्या बायकोला माना. हम्म. तीच तुम्हाला तुमच्या वेळेचा सदुपयोग करून देऊ शकते. बरोबर. तुमच्या जीवनामध्ये येणारी लोक ही तुमच्या विचारांसारखीच असतील. हम्म. तुम्ही त्यांच्याविषयी जो विचार करता तेच तुमच्याविषयी विचार करतात. हम्म. आता मी जर समजा ट्रान्सपोर्टर एखादा सांग बाजूला टाक होईल चालेल, हम्म. ठीक आहे करेल तो. पण मी जर सांगतो टाकलंस तू पण आलास पहिल्या दिवशी गेला ना तो. बरोबर. म्हणून लोकांना जितकं होईल ना तितकं चांगलंच सांगा. हम्म. तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही. हम्म. आणि जे आहे ते इथंच राहणार आहे. तुमच्या आतमध्ये खूप सारं ज्ञान आहे आणि शेवटी लाकडावरती ते जाळणारच आहे. हम्म. बरोबर. तर ते जाळायचे आहे ना कुठेतरी पोहोचून दे ना. अगदी. बस तेवढ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणून
थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात आणि या पॉडकास्टची शोभा वाढवली. खरं तर आम्हाला अध्यात्म आणि बिझनेस दोन्ही ऐकायला मिळालं तुमच्या माध्यमातून. तुमचे खूप खूप धन्यवाद की आमच्यासारख्या लोकांचे म्हणणे तुम्ही ऐकून घेता व ते लोकांपर्यंत पोहोचवता. आमच्याकडे तुमच्यासाठी काहीतरी छोटंसं गिफ्ट आहे.